तुम्ही कधी देवळात दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहिला आहात आणि अचानक कोणा व्ही-आय-पीला थेट प्रवेश मिळताना पाहिला आहे का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वृंदावनच्या प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातल्या व्ही-आय-पी पूजेबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणले आहे, आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. केसची पार्श्वभूमी. श्री बाके बिहारीजी मंदिर हे वृंदावन उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत गर्दी असणारे मंदिर आहे व तिथे व्यवस्थापनेचा अभाव होता आणि मंदिर चालवण्यावरून सुद्धा वाद सुरू होता. म्हणून 2025मध्ये UP सरकारने उत्तर प्रदेश श्री बाके बिहारीजी टेम्पल ट्रस्ट ऑर्डिनन्स 2025 असं ऑर्डिनन्स काढून मंदिराची व्यवस्थापना ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेतला. मंदिर व्यवस्थापन समितीने हा ऑर्डिनन्स ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केला आणि तिथून हा वाद सुरू झाला. पुढे ऑगस्ट 2025मध्ये कोर्टाने राज्याचा ऑर्डिनन्स तात्पुरता थांबवत माजी इलाहाबाद हायकोर्ट न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यांची हाय पॉवर्ड टेम्पल मॅनेजमेंट कमिटी नेमली. जी कमिटी मंदिरातील रोजचे कामकाजावर म्हणजेच दर्शन, सुरक्षा, फंड्सचा उपयोग इत्यादीवर लक्ष ठेवेल व जोपर्यंत हायकोर्ट ऑर्डिनन्सची वैधता ठरवत नाही तोपर्यंत टेम्पल मॅनेजमेंटसाठी ही स्पेशल कमिटी काम करेल. नवीन याचिका. दर्शनाच्या वेळेत बदल आणि देहरी पूजा बंद. आता इथून पुढे परत एक नवीन विवाद सुरू झाला. मंदिर सेवक आणि मॅनेजमेंट कमिटीच्या बाजूने एक फ्रेश रिट पिटिशन दाखल झाले, ज्यात 2 मुख्य तक्रारी होत्या. प्रथम, दर्शनाच्या टायमिंगमधील बदल करण्यात आला. द्वितीय, काही पारंपरिक पूजा विशेषतः देहरी पूजा थांबवण्यात आल्या, जे त्यांच्या मते मंदिर परंपरेच्या विरुद्ध आहेत. या सगळ्यावर सुप्रीम कोर्टने UP सरकार आणि कोर्ट अपॉइंटेड हाय पॉवर कमिटी या दोघांना नोटीस जारी केली आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणात पुढील सुनावणीसाठी तारीख दिली आहे. VIP स्पेशल पूजेवर सुप्रीम कोर्टचे कडक निरीक्षण. सगळ्या चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे स्पेशल पूजा, जी श्रीमंत भक्तांसाठीची खास पूजा. सुनावणी दरम्यान ऑनरेबल चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने एक खूप स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन केले. मंदिर 12 वाजता बंद झाल्यानंतर देखील देवतेला आराम करू देत नाहीत आणि या वेळेत जे भक्त जास्त पैसे देतात अशांना स्पेशल पूजा करण्याची परवानगी दिली जात आहे. इथे कोर्टाचे म्हणणे स्पष्ट होते की देवतेच्या रेस्टिंग टाईममध्ये कोणत्याही पैशाने स्पेशल पूजा होऊ देऊ नये. मंदिराच्या टायमिंग्स आणि पारंपरिक विधी आहेत, त्यात फक्त महसूल वाढवण्यासाठी बदल करता येणार नाही. आता इथे मोठा प्रश्न उठतो, तो म्हणजे डिव्होशन की डोनेशन. भक्तीला रेट कार्ड लावता येतं का? आता पाहूयात काही कायदेशीर पॉईंट्स. आर्टिकल 25 आणि 26 आणि मंदिराचे हक्क. या प्रकरणात केवळ VIP पूजा नाही तर काही कॉन्स्टिट्यूशनल मुद्देही आहेत. मंदिर व्यवस्थापन समितीचा असा दावा आहे की हा ऑर्डिनन्स आणि काही कमिटीचे निर्णयामुळे त्यांचे आर्टिकल 25 आणि 26 अंतर्गत असलेले हक्क म्हणजेच धार्मिक कामकाजात स्वतः चालवण्याचा आणि नित्य पूजा चालू ठेवण्याचा फंडामेंटल राईटला धक्का पोचत आहे. दुसऱ्या बाजूला कोर्टासाठी इक्वलिटीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. सार्वजनिक मंदिर असल्याने सामान्य भक्तांचा समान प्रवेशाचा हक्क, तसेच मंदिर फंड आणि व्यवस्था वैयक्तिक फायद्यासाठी वापरली जाऊ नये तर ती भक्तांच्या कल्याणासाठी असावी. पुढे काय होणार? ऑनरेबल सुप्रीम कोर्टने UP सरकार आणि हाय पॉवर्ड कमिटीकडून डिटेल रिस्पॉन्स मागविला आहे आणि हे मॅटर जानेवारी 26च्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणीसाठी ठेवले आहे. या केसचे 3 महत्त्वाचे मुद्दे. मंदिर किंवा धार्मिक संस्था असली तरी VIP कल्चर आणि कमर्शियलायझेशनवर ज्युडिशरी प्रश्न विचारू शकते. देवतेच्या रिस्टिंग टाईम आणि पारंपरिक पूजा हा केवळ श्रद्धेचा विषय नाही तर आता न्यायालयीन संरक्षणाचा मुद्दा बनत आहे. आर्टिकल 25 आणि 26चे हक्क ॲब्सोल्यूट नाहीत तर ते पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी आणि इतर फंडामेंटल राईट्ससोबत बॅलन्स होतात. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, पैसे देऊन स्पेशल पूजा किंवा VIP दर्शन देणे योग्य आहे का? की मंदिरात अशा सर्व पेड पूजांना पूर्ण बंद करायला हवे? तुमचे मत नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या गोष्टी सोप्या मराठी भाषेत जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे कोर्टाचे महत्त्वाचे निर्णय, कायदेशीर कन्सेप्ट्स आणि केस लॉज अगदी सोप्या भाषेत समजून सांगितले जातात.
पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद.